प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची सीईटी दिलेली आहे आणि आता तुमची सेकंड अटेम्प्ट जो काही आहे तो 12 मे पासून सुरू आहे। मग आता आपल्याकडे 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी वर्षभर काहीच केलं नाही, जे डायरेक्ट सीईटीला सामोरे गेले, त्याच्यानंतर ज्यांनी 50% अभ्यास केला आणि सीईटीला सामोरे गेले आणि ज्यांनी 80% पेक्षा जास्त अभ्यास केला आणि सीईटीला सामोरे गेले, अशा 3 प्रकारच्या विद्यार्थ्यांना समस्या वेगवेगळ्या आल्या। पण आता तुम्हाला सेकंड अटेम्प्ट हा तुमच्यासाठी लास्ट चान्स आहे आणि आता आपल्याला चुकांमधून शिकण्याची संधी आहे। डू मिस्टेक्स बट डोंट रिपीट मिस्टेक्स। चुका करा पण त्याची पुनरावृत्ती करू नका। आणि म्हणून तुम्ही आता एकदा एक्झाम दिलेली आहे, तर ही जी दुसऱ्यांदा तुम्हाला संधी दिलेली आहे, तर त्याचं सोनं कसं करायचं हे आपल्याला आता ठरवायचंय। आणि आपल्या हातात आता 15 दिवस राहिलेले आहेत। आता आपण 12 मेला सेकंड अटेम्प्ट आहे, पण काही जणांची तारीख लेट येणार आहे, मध्ये 2 दिवस तर पूर्णतः परीक्षेला गॅप आहे आणि त्याच्यामुळे आता ह्या 15 दिवसात नेमकं काय करायचं, तर हे 15 दिवस तुमची शायनिंग रँक जी काही आहे ती डिसाइड करणार आहे। तुमचं पूर्ण फ्युचर हे 15 दिवस डिसाइड करणार आहे आणि त्याच्यामुळं जे आता मुलं थोडे रिलॅक्स झालेत, कुणी सुट्टी एन्जॉय करतायत, अजिबातच अभ्यास करत नाही, तर असं करू नका। त्यांच्यासाठी 15 दिवसात आता तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे आणि 99.99% कसे मिळवता येतील याच्यासाठी आपण मिळून प्रयत्न करूयात। तर आता बघा, तुम्ही काय करा, तर शेड्यूल बनवा, मेक युअर शेड्यूल। आता त्याच्यामध्ये आपण 12 तारखेपर्यंत कन्सिडर करून हे केलेलं आहे। ज्याची डेट लेट येणार आहे त्याच्यासाठी ते दिवस बोनस ठरणार आहे। कसाही अस्ताव्यस्त अभ्यास करणं आणि प्रॉपर टाइम टेबल बनवून एक शेड्यूल बनवून अभ्यास करणं याच्यामध्ये खूप फरक असतो। बाळांनो, जेव्हा एखादा खेळाडू ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅच जिंकतो तेव्हा तो एका रात्रीत जिंकलेला नसतो, त्याची वर्षानुवर्षाची मेहनत तिथं त्याने वापरलेली असते, हार्डवर्क असतं। आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, हार्डवर्क इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, इट हॅज अ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज अ डायरेक्शन। आणि म्हणून तुमचं हार्डवर्क डिसाइड करतं की तुमचं फ्युचर कसं असणार आहे। आणि म्हणून कष्ट करायला घाबरू नका, मागे सरू नका। प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आता तुमच्यासाठी महत्वाचा आहे। आणि म्हणून 6 दिवसाचा एक टप्पा, दिस इज स्प्रिंट 1, 6 days दिस इज स्प्रिंट सेकंड अँड 3 days। मग आता ह्या 6 दिवसात काय करायचं, तर हे पहिले 6 दिवस याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपले कोणते टॉपिक स्ट्रॉंग आहेत आणि कोणते टॉपिक वीक आहेत। जवळपास तुम्हाला 77 टॉपिक अभ्यासायचे आहेत आणि आता सगळे अभ्यास करू नका, त्या 77 मधले 40 चॅप्टर करा, पण ते हाय वेटेज करा। आले लक्षात? आणि म्हणून हे हाय वेटेज चॅप्टर तुम्ही एकदा सिलेक्ट केले की तुम्हाला कळतंय की आता त्याच्यावर काम कसं करायचं। तर आता पहिल्या 6 दिवसात बघा, तुम्ही एक दिवस मॅथ्स आणि फिजिक्स घ्या आणि एक दिवस मॅथ्स आणि केमिस्ट्री घ्या। का? तर मॅथ्स हा डबल वेटेज चॅप्टर आहे, याला 100 मार्क्स आहे आणि याला मिळून 100 मार्क्स आहे। आणि म्हणून मॅथ्स हे खऱ्या अर्थाने डिसाइड करणार आहे की तुमची रँक कशी येणार आहे। भले तुम्हाला भीती वाटत असेल मॅथ्सची, पण तसं करू नका। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि त्याच्यामुळं मॅथ्सची रोज प्रॅक्टिस करा। जवळपास रोज तुम्ही याचे 100 MCQ सोडवा। इथं नुसते फॉर्म्युले पाठ करून उपयोग नाही बाळांनो, इथं तुम्हाला त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे, तुम्हाला ते फॉर्म्युले वापरता आले पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे। आणि म्हणून तुमच्या टाइम टेबल मध्ये मॅथ्सचा अभ्यास रोज करा। मग आता पहिल्या 6 दिवसात जे हाय वेटेज चॅप्टर आहे, समजा तुम्ही फिजिक्सचे 10 सिलेक्ट केले, केमिस्ट्रीचे 10 सिलेक्ट केले, आले का लक्षात, आणि तुमचे मॅथ्सचे 10 आणि बायोचे 10 असे 40 चॅप्टर सिलेक्ट केले, तर ते तुमचे पहिल्या अटेम्प्ट मध्ये ह्या 6 दिवसात ते कंप्लीट झाले पाहिजे। कसे करायचे ते तुम्ही ठरवायचं, आलं का लक्षात? आणि म्हणून जर आता 10 चॅप्टर 6 दिवसात करायचे, तर साधारणतः आपल्याला 1.5 चॅप्टर एका दिवसात केला पाहिजे, बरोबर की नाही? आणि म्हणून इथे तुम्ही
प्रत्येकाचा 1.5 चॅप्टर होऊ शकतो, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला डेली 15 ते 16 तास अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मान्य आहे की सध्या हीट खूप आहे, सगळंच आहे, पूर्ण क्रिटिकल कंडिशन मध्ये आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून 15 ते 16 तास अभ्यास करा. नंतरच्या 6 दिवसात तुम्ही रिव्हिजन करा त्याची परत एकदा. नवीन नका करू याची, कारण याच्याच रिव्हिजनला तुम्हाला वेळ कमी लागणार आहे. आलं का लक्षात? आणि हे करता करताच तुम्ही इथं मॉक टेस्ट द्यायचे आहेत. आलं लक्षात? आधी फक्त अभ्यास करायचा आहे हे 6 दिवस, आणि ह्या 6 दिवसात अभ्यास करून करून मॉक टेस्ट द्यायचे आहेत. आणि नंतरच्या राहिलेल्या 3ऱ्या दिवसात परत 3 दिवसात परत सेकंड रिव्हिजन करायची आहे. समजलं का? मग आता बघा, त्याच्यामुळं हे असं इफेक्टिव्ह शेड्यूल बनवा जेणेकरून तुमचे दिवस वाया जाणार नाहीत. आलं लक्षात? लिहून काढायचे सगळे, कोणते चॅप्टर करायचे, कोणत्या दिवशी करायचे, आणि रोज संध्याकाळी काय करायचं, आढावा घ्यायचा, दिवसभरात काय ठरवलं होतं आणि किती झालेलं आहे. म्हणजे आपल्याला स्वतःला धाक राहतो. इथे कुणाचाही धाक महत्वाचा नाही, तुमच्या मनाचा धाक खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून इफेक्टिव्ह वर्क एक्सपांड्स ॲज पर अवेलेबिलिटी ऑफ ए टाइम. तुमच्याकडे किती टाइम अवेलेबल आहे त्याच्यावर तुमचं इफेक्टिव्ह वर्क ठरतं. बघा, वर्षभरही अभ्यास केला नसेल आणि आता 15 दिवस जर अभ्यास केला, 15-15, 16-16 तास, तरी पण चांगला रिझल्ट येऊ शकतो. आलं का लक्षात? म्हणजे हे इफेक्टिव्ह वर्क आता आपल्याला करायचंय. त्याच्यानंतर एलिमिनेट डेली कन्फ्युजन अँड डोंट वेस्ट टाइम. बरेच मुलं स्वतःला अंडर एस्टिमेट करतात. तुमच्या कपॅसिटीपेक्षा मला हे जमणारच नाही, दुसऱ्याची चर्चा करून त्याचा इतका अभ्यास झाला, माझा काहीच झाला नाही. तर असं स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. तुमचं डेली कन्फ्युजन जे आहे ते टाळा. अंडर एस्टिमेट करू नका. हुशार मुलं ओव्हर एस्टिमेट करतात, तसं करू नका. आलं का लक्षात? तुमचं डेलीचं जे कन्फ्युजन आहे ते टाळा. टाइम वेस्ट करू नका. त्याच्यानंतर डू ओनली हाय वेटेज चॅप्टर नाव. आता फक्त हाय वेटेज चॅप्टर करण्याची वेळ आहे. त्याच्यानंतर फॉर्म्युला बुक बनवा. त्याच्यानंतर डेली क्वेश्चन प्रॅक्टिस करा. काय करायचं डेली क्वेश्चन प्रॅक्टिसला? तर फोकस ऑन PYQ. खूप सारे 2025 चे आणि जे रिपीटेडली आस्क्ड आहेत तेच प्रश्न 26 ला रिपीट झालेले आहेत. आलं का लक्षात? आणि म्हणून फोकस ऑन PYQ. रोज मॅथचे 100, आलं का लक्षात, फिजिक्सचे 50 आणि केमिस्ट्रीचे 50 अशी रोज 200 MCQ ची प्रॅक्टिस करा. बघा बरं किती असे तयार होतील तुमचे. 10 चॅप्टर आहेत तर तुमचे 6 दिवसात इथे तुमचे 6 दिवसात हजार मॅथ्सचे 1000 प्रश्न तयार होतील, फिजिक्सचे 500, केमिस्ट्रीचे 500 असे तयार होतील जर रोज असा अभ्यास केला तर. आणि त्याच्यामुळं तुम्ही PYQ वर फोकस करा. डेली एवढ्या प्रश्नांची, जितके जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करता येईल तितकी जास्त प्रॅक्टिस करा. आणि मग ह्या 6 दिवसात मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट देऊन सोडून देऊ नका. त्याच्यासाठी मिस्टेक बुक बनवा. अलग लक्षात, आपलं कुठं चुकतंय, काय चुकतंय, म्हणजे तो प्रश्न जर रिपीट झाला तर तुम्हाला कळतं अरे आपलं कुठं चुकलं होतं. आणि म्हणून मिस्टेक म्हणजे स्वतःचं अनालिसिस स्वतःच करायचंय मिस्टेक बुक वरून. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळं तुम्ही अशी मिस्टेक बुक बनवा. आणि मग तुम्हाला मॉक टेस्टनी काय होणार आहे, कॉन्फिडन्स येणार आहे. आता एकदा तुम्ही PC वर एक्झाम दिलेली आहे, काय काय आपल्याला त्यावेळेस प्रॉब्लेम आले किंवा कोणत्या चॅप्टरवर जास्त प्रश्न आले, आपण कुठं कमी पडलो, हे सगळं तुम्हाला पहिल्या परीक्षेवरून, पहिल्या CETच्या अटेम्प्टवरून समजलेलं आहे. आणि आता त्यामुळं त्या चुकांमधून स्वतःची प्रगती करा, चुकांमधून शिका. आलं का लक्षात? आता तुम्हाला ही सेकंड अटेम्प्ट ही तुमच्यासाठी संधी आहे. आणि दोन्ही अटेम्प्ट मध्ये जो स्कोअर चांगला येणार आहे तो CET पकडणार आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही आता वेळ न घालवता सिन्सिअरली अभ्यास करा. कळलं का? आता मी माझा जो पहिला व्हिडिओ केला होता त्याच्यात हाय वेटेज चॅप्टर कोणते कोणते ते सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला सांगते की फिजिक्सचे रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, KTG, थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय, सेमीकंडक्टर, साऊंड म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, हे चॅप्टर करा. आणि 11वीचे एरर आणि एरर अनालिसिस आणि वेक्टर हे अजिबात मिस करू नका. एवढे जरी केले तरी 10 चॅप्टर तिथेच होत आहेत. केमिस्ट्रीचं फिजिकल केमिस्ट्री हे शक्यतो करा, कारण त्यातले जसेच्या तसे प्रश्न रिपीट झालेले आहेत. ऑर्गॅनिक जर तुम्हाला कठीण जात असेल तर फिजिकल आणि इनऑर्गॅनिक करा. त्याच्यानंतर
म्हणजे ज्याच्यावर हाय वेटेज आहे आणि शुअर शॉर्ट तुम्हाला येत आहे असे चॅप्टर करा. मॅथ्सही तसंच करा, हाय वेटेज करा, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह जे तुम्ही ऑप्शनला टाकलं होतं. त्याच्यानंतर व्हेक्टर्स करा, 5 ते 6 प्रश्न नुसते व्हेक्टरवर असतात. असे मॅथ्सचे सुद्धा हाय वेटेज चॅप्टर करा. आलं का लक्षात? आता अजिबात वेळ घालवायचा नाही, वेळ वाया घालवायचा नाही. कंबर कसायची आहे, धार लावायची आहे आपल्या शास्त्राला आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे. वेळ नका वाया घालू बाळांनो. खूप महत्त्वाचे दिवस आहेत, क्रुशियल टाइम आहे तुमच्यासाठी. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.